मिरजेतील आरोग्य पंढरी मानला जाणारा मिरज शहर असून मिरजमध्ये असणारी लक्ष्मी मार्केट येथे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा दवाखाना. या ठिकाणी जागतिक महिला दिनादिवशी धडाकच्या नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख यांनी दवाखान्यात जाऊन भेट दिली. यावेळी बुजुर्ग यांनी सर्व विभागाची पाहणी केली. दवाखान्यामध्ये अक्षरशः दयनीय अवस्था त्यांना निदर्शनास आली. दवाखान्यामध्ये 70% महिला रुग्ण येथे असून बेड व प्रसिद्धगृह अनेक अशा समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांनी दिलं. लेडी सिंगम म्हणून नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख मिरज शहरामध्ये एक ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये चांगलं काम व कार्य करत असल्याने नक्कीच त्यांचं सर्वत्र कौतुक होतं. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. काय नेमकी परिस्थिती? काल जागतिक महिला दिवस झाला. महिला दिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण हा जो दवाखाना आहे तो 70% पेशंट जे येतात त्या दवाखान्यात त्या महिला येतात. तर महिला ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मिरजेतील आणि संपूर्ण मिरजेतील आणि आसपासच्या परिसरातील आसपासच्या गावातील सगळ्या महिला या दवाखान्यात येतात. तर या दवाखान्याची परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आज मी इथं आले, पण अत्यंत दयनीय इथं परिस्थिती मला दिसली. स्टाफ जो आहे इकडचा तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय, पण स्टाफला काम करण्यासाठी एक चांगलं आणि स्वच्छ वातावरण लागतो. पेशंटसाठी जे आपण ट्रीटमेंट देतो तिथे एक स्वच्छ वातावरण लागतो, पण इथं तसं मला काहीही दिसत नाहीये. आरोग्याच्या बाबत ती सगळ्यात जागरूक असणं म्हणजे सगळ्यात पहिला ते दवाखाना असायला. आरोग्य पंढरी म्हटल्या जाणाऱ्या मिरजे येथील महापालिकेची दवाखान्याची जर अशी अवस्था असेल तर ते फार दयनीय विषय आहे आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी आम्ही तर आवाज उठवणारच आहे याबाबत सभागृहात. पण ह्या इथं जे आल्यानंतर मी व्हिजिट केले सगळीकडं, तर इथं स्वच्छतागृह आहेत, अतिशय घाण वास येते. इकडचे दरवाजे जे आहेत तुटलेले आहेत. लोक जे आहेत ते एन्क्रोच करून आत येतात. मिस्चिवियस लोक आत येऊन बरेच काही गोष्टी घडत असतात. चोरीला जातात. माल जे आहे दवाखान्याचा ते जात असतं. आपण इथं आता आहोत, फर्स्ट फ्लोअरवर आहोत. जर आपण इकडनं जरी बघून घेतलं तर ह्या फर्स्ट फ्लोअरची अवस्था जर आपण फक्त जरा बघून एकदा असं करून घ्या तुम्ही, तर हा जो आहे तो दवाखान्यातला पहिला मजला आहे. ही इमारत आहे, ऐतिहासिक इमारत आहे मिरजेची. तर इथं दुरुस्ती करून जर चालवलं तर दवाखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल असं मला वाटतं. सर्जरी विभाग सुद्धा इथं थोडा बंद पडलेला अवस्थेत आहे. याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? 100% प्रयत्न करणार आहे. सर्जरी बंद झाल्यामुळे पेशंटांना गोरगरिबांना बाहेर जावं लागतं आणि हजारो रुपये खर्च येतं. त्यापेक्षा आपल्या इथं मार्केट म्हणजे कसं आहे, प्रत्येक मिरजकरांनी चालून जरी आले तरी पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचू शकतात आणि दवाखान्याचा खरा उद्देश तोच असतो की पेशंटला जवळ असायला पाहिजे. तर या दवाखान्यात प्रसूतीगृह आणि ऑपरेशन थिएटर हे चालू होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. नगरसेविकाचा लोकप्रिय तर आहेतच. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.